हे काय? जिजा आल्या नाहीत? हे आम्हाला शिकवा आता तुम्ही। उमाबाई आणि जिजा यांचं नातं दृष्ट लागण्यासारखं आहे। अहो इथं आम्ही तीन नाऊ जेवढी काळजी वाहत नसू ना तेवढी त्या एकट्या जिजांची काळजी वाहतात। माहेराहून नातं आहे म्हणून उमाबाई चांगल्याच वाटणार, पण बाकीच्या मंडळींचं काय? रीतीला आणि नात्याला जपणारी माणसं आहेत ती। पहिल्या बाळपणाला माहेरी पाठवणं ही रीत असते ना? आम्ही त्यांना भेटायला जात होतो तेव्हाही तुम्हा दोघांचा विरोध होता। आता त्यांना संगे घेऊन आलो नाही तर तेव्हाही दोघं तोंडसोक घेताय। तुम्हाला यायला हव्या होत्या असं आम्हालाच वाटलं नाही म्हणून आम्ही आग्रह केला नाही। धाकट्याबाईंनी केवढी तयारी करून ठेवली होती। जिजा आल्या असत्या तर त्यांना केवढा आनंद झाला असता। हो, आमच्यासाठी नाही निदान त्यांच्यासाठी आणायचं। रीत जपायची असली तर कशीही जपता येते। स्वारी मोहिमेवर गेल्यावर इथला कारभार आम्ही बघतो। त्याला काय म्हणतात हे मधल्या बाई तुम्ही सांगू शकतच नाही। तुम्ही सांगू शकता ना? कर्तव्यच आहे ते। मग जिजांनी कर्तव्यापासून पळावं असं तुम्हाला तरी वाटणार नाही। बाकीच्यांना याचा पोच नाही। तुम्हीच सांगा, शहाजी राजे मुघल आणि निजामशाही मोहिमेसाठी निघालेले असताना जिजांनी काय करायला हवं? इथं यायला हवं? आम्हाला काही कळतच नाही तर आम्ही इथं थांबावंच कशाला? त्यांचं या काळात कोड कौतुक व्हायला हवं, पण नशिबी काय तर फक्त काळजी वाहणं। त्यांच्याही आणि आमच्याही। काळजी? काळजी आमच्या कुंकवाची त्यांना आणि त्यांच्या कुंकवाची आम्हाला। जिजा कप गोदा तू परत आलीस का? तुला कितीदा सांगू मी? आणि म्या किती वेळा सांगू? म्या किती वेळा सांगू का तुम्ही आता दोन जीवांच्या हायसा? किती वेळ स्वतःच बसाल? म्या हाय ना व? म्या बघते की। द्या बघू इकडं। नाही, काही नाही, आम्ही इथनं हलणार सुद्धा नाही आहोत। मग इकडची दुनिया तिकडे झाली तरी चालेल। तू जा बघू, जा। जिजा का? का?
परत आलीस? नाही, बोलवायला नाही आले, मागाहून रागवाल म्हणून सांगायला आले. ते दुसऱ्या गावचे शेतकरी आलते, मोहिमेवर जायचं नाही जायचं याबद्दल काहीतरी सांगत होते. हां, पण मी त्यासनी सांगितलं, ते तुमचं काय ते तुम्ही ठरवा. आमच्या जिजाकात इकडची दुनिया तिकडं झाली तरी बी काय यायचं नाही. अगं, असं काय बोलतेस? नाही नाही, त्यांना सांगायला हवं. कुणी? म्या? नाही, आम्हीच सांगायला हवं. तू इथं बस, आम्ही जाऊन बघून येतो. हे घे. तेच तर सांगत होते ना जिजाक्का. पर स्वतःसाठी नाही, तुम्ही दुसऱ्यांसाठीच धावणार. थांबा. द्या आता जबाब. ते म्हणतायत की आपल्या शेतावरच्या कामकऱ्यांना मोहिमेवर जाण्यात सवलत असेल तर त्यांनी का जावं? आमसनी तरी कुठे हातात हत्यार धरता येतात. आम्हाला बी जोर जबरदस्तीने पाठवतात. आता आम्ही काय करायचं? बोला. या एकाच गावाला नाही तर आपल्या मुलखातल्या प्रत्येक गावाला आपल्याला जबाब द्यायला लागेल आता की त्यांनी का जावं. आम्ही राजे आहोत. यांच्या सवालाचे जबाब द्यायला आम्ही बांधील नाही. मग ते सुद्धा फरमान ऐकायला बांधील कसे राहतील? आपण कारभार चालवत असू तर आपल्याला जबाब द्यायलाच हवा. एवढंच असेल तर तुम्ही जबाब द्या. आम्हाला भरपूर काम आहे. नाही नाही, आम्ही नाही जाणार. आम्ही नाही जाणार. आम्ही तुम्ही बसा. पंत जी. यांच्यासाठी न्याहारीची व्यवस्था करायला सांगा. हो. झुणका भाकर करायला सांगा. हो. पण झुणक्यात मीठ टाकू नका म्हणा. तुम्ही काय बी केलं तरी आम्ही ऐकणार नाही. नका ऐकू, पण न्याहारी तरी करून जाल की नाही? पंत तुम्ही व्यवस्था लावा. हो. बसा बसा बसा. दमून आला असाल ना? दोन दोन घास खाऊन घ्या. आणि आणि काय? नंतर तुम्हाला उसंत मिळायची नाही. वळकटी बांधायची, धनधान्य जमेल तेवढं घ्यायचं आणि निघून जायचं. आता मोहिमेवर जायचं नाही तर मग निघून जावं लागेल. तुम्हाला जिथं सुरक्षित वाटेल तिथं जा, नाहीतर हकनाक मरून जात. बेडकासारखे. बेडकासारखे म्हणजे? तुम्हाला ठाऊक नाही? सांग. बेडूक पाण्यातून बाहेर कुठं पडतो? हयातीची होलपट हसत मुखानं झेलती, पण पाण्यातच राहतील. वाघ सिंहासारखी लचके तोडणारी श्वापद जीव घ्यायला रानात घुसू देत. बेडकांना काय फरक पडतो? हो ना? म्हणजे आम्ही बेडूक आहो असं तुम्हाला वाटतं का? आता अंगातलं रक्त उसळतच नसेल त्याला तुम्ही तरी काय करणार? त्यासाठी रक्ताचं पाणी होईल ही आग धमन्यात असावी लागते. दुश्मनाचा थरकाप उडावा हे आधी मनात यावं लागतं. हाताच्या मुठी रागानं वळायला हव्या, छाताडं धैर्यानं फुगायला हवी.
पण हे तुमच्याच्यानं होत नाही, त्याला तुम्ही तरी काय करणार ना? त्यापेक्षा हातात चुडा भरा. आम्ही ओटी भरतो तुमची. कोणीतरी सबब सांगून पळ काढला आहे, तर आम्ही का नाही पळायचं हे विचारायला येता? अहो पण आम्ही कधी हातात हत्यार घेतलंच नाही ना. स्वतःला कमी लेखणं आधी थांबवा. अंगात धमक असेल तर काय वाटेल ते करता येतं. शेतात वाघ घुसला, साप शिरला तर काही सबब पुढे करून पाठ दाखवता? आपण कसत असलेल्या जमिनीची नासधूस उघड्या डोळ्यांनी बघत राहायची? हे काय विचारणं झालं का? दोघांनी मी दगडाने ठेचून काढू की? म्हणजे मोहिमेवर गेलात तर दुश्मनाला दगड तरी नक्कीच मारू शकता. या दुनियेत येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवानं प्रतिकार करण्याची शक्ती उपजत दिली आहे. आम्ही नाही असं कशाला करायचं? श्रीकृष्णानं गोवर्धन उचलला, ते काय बरोबर सैनिक घेऊन? साधे गोप होते ना, पण अपेक्षा एवढीच होती की प्रत्येकानं आपापली काठी वर करायची आणि फक्त हत्यारच चालवायची असतात असं कोणी सांगितलं? फौजेला पोटासाठी भाकरच खावी लागते, ती कोण करणार? हत्यारानं घायल झाल्यावर जखमांची काळजी कोण वाहणार? हत्यारांना धार कोण काढणार? जे लढणार तेच हे सगळं करणार का? आमची स्वारी लढतेय ते स्वतःसाठी नाही, मुलखासाठी, तुमच्यासाठी. हे ध्यानात घ्या आणि मग पाठ दाखवा. साहेब न्याहारी तयार आहे. ह्यांना जायला सांगू का? आत्ताच जातो, इथूनच जातो, पण एका अटीवर. न्याहारी करून घ्या, ती तयार आहे. अटीचं नंतर बघता येईल. जा. अट त्यातच आहे. तुम्ही बिनमिठाचा झुणका सांगितलं. खाल्लेल्या मिठाला जागणार नाही म्हणून नाही टाकलं ना. आता तुमच्या हातानंच मीठ टाका. ते केलं तरच आम्ही ते खाऊ आणि मग जाऊ. बर, आम्ही टाकतो. तुम्ही हात ओले करून घ्या. जा. या. गोदावरीबाई साहेब, आम्ही एक सुचवू का? म्हणजे तुम्ही गैरमतलब तर नाही ना काढणार? आम्ही का काढू? जाऊबाई साहेब, तुम्ही अगदी निसंकोचपणे मनीची गाठ सोडा. म्हणजे आता आम्हाला तर शक्य नाही, पण जिजाबाईंचे दिवस भरत आलेत. तुम्ही तरी त्यांची ओटी भरा. अय्या, हे तर चांगलंच सुचवलं की तुम्ही. त्यात वाईट ते काय? काय चांगलंय? आणि कोण सुचवतंय ते तरी बघा. जिच्या आबासाहेबांनी आपलं कुंकू पुसलं त्यांना तुम्ही चांगुलपणा दाखवताय सुनबाई. काही गरज नाहीये मोठेपणा घ्यायची. पण सासूबाई साहेब, जाऊबाई मोठेपणा घ्यायचा म्हणून नाही हो म्हणाल्या. आम्ही जाणतो ना, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीबद्दल जसा विचार करायला हवा तसाच त्यांनी केला. हो का? आता हे तुम्ही आम्हालाच शिकवू नका. आणि हे स्त्री स्त्री जे काय बोलताय ना ते जरा बाजूला ठेवा. आणि कोणत्या स्त्रीची ओटी भरता तो? सवाष्णा ना? मग जिचं कुंकू मोहिमेवर गेलंय ते परत येईलच, त्याची काय शाश्वती?
कशा काय या? तुम्ही देऊळगावला असताना तुम्हाला जास्त अनुभव नाही, पण असतो एकेकाचा स्वभाव. हो, पण म्हणून वाईट कशाला बोलायचं? तुम्ही तरी कसं सहन करता कोण जाणे. ते जिजाबाईंच्यामुळे. आम्ही आधी अल्लडच होतो. ही नजर त्यांनी आम्हाला दिली. घ्या. हे काय? तुम्ही इथं काय करताय? गोदा, आणि काय हे? सासूबाई साहेबांना वारा लागेल तर तू काय हे हातात घेऊन उभी आहेस? अहो, बाई साहेबांनीच तुमचं घुंगराळ बोल ऐकता ऐकता काढून दिलं. म्हणल्या गरज नाही आता. खरंच आम्हाला कुठल्याही मात्रेची नाही, तुमच्या या रूपाची आस असेल. ज्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं हाताळलं, आधी बेडकाची गोष्ट सांगितलीत, मग कृष्ण गोप यांचं उदाहरण, किती कामं असतात हे सांगणं, सैनिकांचं जेवण, त्यांच्या जखमा. वा, जणू काही तुम्ही तिथे जाऊनच आला आहात असं सांगितलं. तेही आहेच म्हणा, लहानपणापासूनच मुरलेलं आहे. सासूबाई साहेब, मिठाचं महत्व संबंध वाढवायला कसं उपयोगाचं असतं हे तुम्हीच तर आम्हाला सांगितलं आहे. आठवतं जखमनामा होता तेव्हा? संबंध सोन्या चांदीनी नाही, मीठ भाकरीनं जपता येतात. फक्त मनामध्ये तशी भावना असायला हवी. या सगळ्या मंडळींनी आमच्या स्वारींना साथ दिली आणि आता शहाजी राजांना साथ देत आहेत. पण जिजाबाई, तुम्ही आमच्याही पुढे 2 पावलं गेलात. शाली वाहनानं मातीच्या सैन्यात जसं प्राण ओतावं तसं तुम्ही सगळ्यांमध्ये प्राण ओतलत. आता तुम्ही कुठलंही आव्हान पेलवू शकता याची खातर आम्हाला पटली आहे. जा बरं, मीठ वाढून या, वाट पाहत असतील. आम्ही तुमची मुतपाकखान्यात वाट पाहतोय. या. मुतपाकात? अहो, तुम्ही आराम करा आता. तुम्ही सगळ्यांची काळजी वाहता आणि त्या पोटातल्या जीवाकडे दुर्लक्ष होतंय. ते काही नाही, आम्ही हाताने भरवू. जा, मीठ वाढून या, वाट पाहत असतील ते. गोदा, आलोच. गोदा, आमच्या मागे सुद्धा जिजांची अशीच काळजी घ्या हो. दादासाहेब, आपल्यासाठी प्रत्येक मोहीम किती महत्वाची असते, नाही? मुघल सल्तनीत तसं नसावं. सैन्यच फार आहे. दादासाहेब, मोहिमेवर निघताना मनात खूप आलं होतं की लखुजी राजे आणि तुम्ही एकमेकांसमोर आलात तर, म्हणजे ते आणि तुम्ही तुमच्यात युद्ध झालं तर, याची कल्पना येऊन सुद्धा मनात धडकी भरते. तुम्ही आम्हाला काही विचारलं का?
दादासाहेब, वहिनी साहेबांची याद आली का की बाळाची? दोघांची. तर एकाचीच आठवण येणं अवघड आहे, इतके ते दोघे एक जीव आहेत. आणि आम्ही मात्र इथं त्यांच्यापासून दूर. असो, तुम्ही काय विचारत होता? नाही, मनात विचार आला की लखुजी राजे आणि तुम्ही एकमेकांसमोर आलात आणि तुमच्यात युद्ध झालं तर? नाही, पण त्याची शक्यता नाही, कारण ते मोहिमेवरच आले नाही. ते काय आम्हाला सांगून येणार आहे? कोणास ठाऊक. कदाचित उद्या ते आणि आम्ही एकमेकांसमोर लढत असू. लखुजी राजे आणि तुम्ही एकमेकांसमोर आलात तर? म्हणजे ते आणि तुम्ही तुमच्यात युद्ध झालं तर? कोणास ठाऊक. कदाचित उद्या ते आणि आम्ही एकमेकांसमोर लढत असू. संभाजी दादासाहेबांना मारायला आलात तेव्हा आम्ही हातात शमशेर घेतली नव्हती, पण आज आमच्या दोन्ही हातात शमशेरी आहेत. असं? मग आमच्या हातात काही सुडं भरल्यात का? आमच्याकडे पण हत्यारच आहेत. शस्त्रापुढे तुम्ही नात्याला मानतच नाही. आज आम्ही तुमच्याच पावलावर पाऊल टाकू. शंभू महादेवा, स्वप्नात दाखवलंस तेवढंच पुरे. आता आमच्यात सहन करण्याची ताकद नाही. आई रेणुके, नेमकं काय सुचवू पाहतेस बाई? की उद्या घडणारं आज दाखवतेस? काय आहे नेमकं? नको, आमच्यापेक्षा आमच्या जिजांसाठी ही कसोटी आहे. या काळात तरी त्यांना हात आण नको ग बाई. जिजाका, जिजाका कशापायी हात थरथरतोय? तुम्ही उगा घोर घेऊ नका बरं. आबासाहेब आणि स्वारी समोरासमोर. अहो, कशी येतील समोरासमोर? थोरलं धनी अजून शिंदेखेड्यातच आहेत. ते कुठे मोहिमेवर गेल्यात? हो ना. मग आम्हालाच असं स्वप्न का पडावं? ते वाटलंच मला, म्हणून तर आलो. जिजाक्का, समदा घोर हित सांडा आणि मग माघारी जा.
आदाब अर्ज है। मुगल सल्तनत का परचम बुलंद रहे, खुर्रम शहनशाह की अजमत कायम रहे। रुस्तम खान, आप पहली बार यहां आए हैं, मगर याद रहे कि आप लखोजी राजा के पास आए हैं। यहां पर आप महफूज हैं। आपकी हिफाजत करना हमारा फर्ज है। लखोजी राजे, देखिए, जबान की हिफाजत दौलत की हिफाजत से काफी मुश्किल है। आपको कोई दगा नहीं है, इस पर एतबार कीजिए। आप शाहजहां की इनायत चाहते हैं तो आपका बाल भी बाका नहीं होगा। इत्मीनान से बैठिए और फरमाइए। मैदान जंग में शरीक होने का फरमान है। यही उम्मीद थी। तामीली हो जाएगी। हम कल ही जंग में शामिल होंगे। आप मान गए? जुबान दी है, जरूर आएंगे। यानी निजाम शाही के सामने आप जंगे मैदान में जाएंगे? हाँ रुस्तम खां, हाँ, हम जरूर जाएंगे। खैर, एक मामूली सवाल करूं? अगर आप बताना मुनासिब नहीं समझते तो मत बताइए, पर हम ये जानना चाहते हैं कि निजाम शाह की ओर से कौन कौन और कहां कहां से हमला बोल रहा है। इसमें छुपाने वाली कौन सी बात है? उत्तर से मीर अली और घाटगे सरदार, पूरब से हमीद खान और शेर खान, पश्चिम से मुस्तफा सैयद और श्रीपात राव, और दक्कन से शाहजी राजे और शरीफ जी राजे। क्या हुआ? कुछ नहीं। जिनके खिलाफ लड़ना है वो सब हमारे पुराने साथी रह चुके हैं, और उसमें से एक हमारे जमाई भी है। फिर भी आप जंग में शरीक होंगे? हमें तो लगा था आप मना कर देंगे। बिल्कुल नहीं, हुकुम की तामीली होगी। लश्कर खान साहब से कहिए कि लखोजी राजा पश्चिम दिशा की ओर से शामिल होंगे। जी जी बिल्कुल। इजाजत। अरे मूर्खा, आम्ही आमच्यासाठी पश्चिम दिशा मागून घेतली आणि शहाजी राजांची दक्षिण दिशा टाळली, हे तुझ्या लक्षात तरी आलं का? हमारे जाबाज किस तरह से आगे बढ़ रहे हैं, ये बताइए। जी हुजूर। दक्कन की ओर से शहाजी राजे शरीफ जी राजे, उत्तर से मीर अली और घाटगे, पूरब से हमीद खान शेर खान, और पश्चिम से मुस्तफा सैयद और श्रीपत राव। और मुगलिया सल्तनत से? जिजाबाई, तुम्ही बुद्धिबळाच्या डावात तरबेज झाला आहात. आम्हाला फार काळ तग धरू द्याल असं वाटत नाही. नाही नाही, असं काही नाही. आम्हाला क्षणभर वाटलं आम्ही म्हणजे निजामशाहीचं सैन्य आणि तुम्ही मुघलांप्रमाणे 8ही दिशांनी आमच्यावर आक्रमण करताय. काय झालं? काही झालं का? की बाळाने लाथ मारली आतून? आपली निजामशाही हे बाळाला पटलं नसावं. बर बर बर, मग बाळाला सांगा तुमचे आबासाहेब निजामशाहीची चाकरी करतायत.
की तुम्ही थोरल्या आबासाहेबांकडून आहात. आप भूल रहे हो, लखूजी राजे अब मुगलिया सल्तनत की ओर से लड़ रहे हैं. लेकिन हुजूर, वो अभी तक अपने पैर जमा रहे हैं, और वैसे भी वो किसी एक ही जानिब से आएंगे हुजूर. हम उनके बारे में जरूर गौर करेंगे. फिलहाल हमारे मंसूबे और इशारत पर अपने सरदार नजर लगाए बैठे हैं. और इस इलाके की जानकारी खुर्रम, खानजहां और लश्कर खान, इनको बहुत ज्यादा नहीं है हुजूर. अच्छा, और वो तब तक मैदान में रहेंगे जब तक सूरज जलता रहेगा. हमारी फौजें अंधेरे को चीरते हुए हमला बोल सकती है. इस तरह से हमने सरदारों को आगाह किया है. दुश्मनों को अपने इलाके में घुसने देंगे और फिर पीछे से हमला बोल देंगे. यही तो हम कह रहे हैं. ये नुस्खे लखूजी राजा जानते हैं. उन्हें नजरअंदाज ना करे. कोई नई तरकीब ढूंढनी होगी. शाहजी राजे, ये दक्खन की ओर से आगे बढ़ रहे हैं ना? आम्हाला भीती वाटू लागली आहे. सासूबाई साहेब, तुमचं मन रमावं म्हणूनच आपण पट मांडला की नाही. दडपण येत असेल तर आपण आवरू. याचा अर्थ तिकडे मोहीम आवरली जाणार नाही. इकडे पटावर हत्ती, घोडे, उंट आम्हाला दडपण देतायत, तर तिकडे शहाजी राजांना कशा कशाचा सामना करावा लागत असेल. वजीर आजम जी, ये क्या? आखिरी दांव. शाहजी राजा को लखूजी राजा के सामने भेज देते हैं. रिश्ते की रंजिश कभी कभी संगीन सूरत इख्तियार कर सकती है. लखूजी राजा सिर्फ शाहजी राजा के सामने ही पीछे हटेंगे. सुभान अल्लाह, क्या तरकीब है. बोला. ताबाई बाईसाहेबांनी असं सुचवलंय की उद्या आम्ही जिजाबाई साहेबांची ओटी भरावी. वा, छान. यांनी तुम्हाला सुचवावं आणि तुम्ही ते उचलून धरावं. या कल्पनेनंच आम्ही सुखावलो. तुम्ही ठरवलंय ना, आम्हाला आनंदच आहे. फतेह मियां, सुभान अल्लाह, आप इस वक्त यहां? ये मैखाने में महफिल जमाने का कीमती वक्त है. खामखा फिजूल कर रहे हो. अब्बा हुजूर, हम आपके इंतजार में न जाने कब से हैं, मगर आप हमेशा की तरह हमें ताने दे रहे हैं. क्यों न दूं? दुनिया में मैदानी जंग के मसले होते हैं. क्या आपने वजीर आजम के बेटे होने के नाते कभी उस पर गौर फरमाया? कभी नहीं. अब्बा हुजूर, हम वही तो बताने आए हैं, नहीं तो बेसब्री से आपका इंतजार क्यों करते. अच्छा, फिर बताइए, शहजादे क्या फरमा रहे हैं? अब्बा हुजूर, शाहजी राजे जंग में कौन सी दिशा से आगे बढ़ रहे हैं? दक्खन से, सही है ना? हाँ. आगे? और लखोजी राजे मुगलिया सल्तनत की तरफ से. लखूजी और शाहजी आमने सामने आएंगे. आगे बोलो. नहीं आएंगे, यही तो खबर है अब्बा हुजूर. शाहजी राजे दक्खन की तरफ से आगे जाएंगे, ये खबर मुगलों तक पहुंची है. और लखोजी राजे ने खुद के लिए पश्चिम दिशा मुकर्रर की है. ये बात है.
यकीन से कह रहे हो? जी अब्बा हुजूर। तो फिर रात में ही शहाजी राजे तक हमारा फरमान पहुंचाओ। कल वो दक्खन से नहीं, पश्चिम से आगे जाएंगे। लोहा लोहे को काटता है, जहर जहर ही मिटाता है। इजाजत। जिजाबाई, अहो काय नशीब आहे तुमचं. सटवाईने काही लिहिलंय तरी काय, साधी ओटी भरणं सुद्धा नशिबात नाही का हो तुमच्या? का? ओटी तर उद्या भरायची आहे ना, म्हणजे आमच्या समोर तरी असंच ठरलं होतं. अहो ते तर ताबाई आणि गोदावरीबाईंनी ठरवलं होतं, पण त्यांना कुठे ठाऊक उद्याचा उगवता सूर्य काय वार्ता आणणार आहे ते. ते तर कोणालाच ठाऊक नसतं ना काकी साहेब. जिजाबाई, आज तुम्हाला जेवढं हसून बोलता येतंय तेवढं हसून बोलून घ्या. आम्हाला नाही वाटत उद्या तुम्हाला तोंड देखलं तरी हसता येईल. का? उद्या काय होणार आहे? अहो उद्या तुमची स्वारी आणि तुमचे आबासाहेब समोरासमोर लढायला येणार आहेत. मग नाही नाही, शक्यच नाही. अहो आजच आम्हाला वार्ता कळली की आबासाहेब अजून सिंदखेडीच आहेत. हो ना, आम्ही कुठे ते नाकारतोय, पण तुम्ही आमचं ऐकूनच घेत नाही आहात. आज ते सिंदखेडलाच आहेत, पण उद्या त्यांना मोहिमेवर जावंच लागणार आहे. त्यांना जायचं नव्हतंच, पण काय आहे ना, नियती आपल्याला हवं ते करू देत नाही. तिच्या मनात जे असतं तेच होणार. तुम्ही हे खरं सांगताय? अहो आता लटकं बोलून आम्हाला काय मिळणार आहे? आता उद्या आणखीन व्यवस्थित माहिती मिळेल. कसली? लढतीची. तुमची स्वारी आणि आबासाहेब यांच्यातली लढत आता काही चुकत नाही. काय? हो ना, तुम्ही ना तयारीत राहू द्या. काहीही वार्ता येऊ शकते. आम्हाला जशी मिळेल तशी आम्ही तुम्हाला देऊ. तुम्ही इतके गंभीर का झालाय? मोहीम मुघलांविरुद्ध आहे. असं व्हायला नको की आम्ही आणि तुमचे आबासाहेब लखुजी राजे समोरासमोर लढतोय. दुर्दैवानं तसं झालंच तर तुमच्यापैकी एकीचं कुंकू हे तलवारीच्या टोकावर असणार आहे. जिजा, अहो काय झालं? काही होतंय का तुम्हाला? हा, बरं आहे ना? पोटात दुखतंय का? अहो सांगा आम्हाला काय होतंय. काय होतंय? थोरल्याबाई, स्वारी मोहिमेवर निघालीये. तुमचे हात का थरथरतायत? अहो आम्ही रेणुका मातेकडं त्यांच्या यशाचं साकडं घातलंय. ते पराक्रम गाजवूनच परत येतील.
तुम्हाला आमच्या पराक्रमाची शंका वाटते की अपयशाची? असं व्हायला नको की आम्ही आणि तुमचे आबासाहेब लखुजी राजे समोरासमोर लढतोय. दुर्दैवानं तसं झालंच तर तुमच्यापैकी एकीचं कुंकू हे तलवारीच्या टोकावर असणार आहे. आम्हाला मोहीमच नकोय, हार जीत नकोय, काही नकोय. मोहिमेवर जाताना अशी भाषा कशाला? रेणुका माता तुम्हाला उदंड यश देईल. थोरल्याबाई, पुढं चालायचं असतं. वाटा पार करताना पायमाग किती मागे पडला हे बघायचं नाही. दमगीर होतं. झाल्या गेल्या घटनांनी हळव्या होऊ नका. कसं सांगू, आम्हाला बोलवत नाहीये, पण भोसले आणि जाधव समोरासमोर आले की कोणीही जिंकलं किंवा कोणीही हरलं तरी नुकसान आपलं होणार. आम्हाला ते हवंय असं नाही. उलट समोरासमोर येणार नाही याची काळजी घेतलीये. पण समोरासमोर आलातच तर काही वावगे होऊ देणार नाही. शब्द आहे आमचा. शंभू महादेवा, रेणुका माते, आता जे काही आहे ते तुमच्याच हातात आहे. दोघांनाही साकडं घालताय हे एका अर्थी बरंच आहे म्हणा. तुम्ही? हो, आऊसाहेब म्हणाला जशी वार्ता येईल तशी जाऊन सांगा म्हणून आलो. का? काय झालं? कसली वार्ता? घाबरू नका, अजून अशी अमंगल वार्ता आलेली नाहीये, पण कधी येऊ शकते म्हणूनच म्हणालो. दोन्ही देवतांना म्हणजे सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही देवतांना साकडं घालताय हे एका अर्थी बरंच झालं. आता कसोटी पाहू नका, जे काही कळलंय ते पटकन सांगा. वहिनी साहेब, तुम्हाला काय वाटतं, तुमचे आबासाहेब आणि शहाजीराजे समोरासमोर येतील की नाही? अहो, आम्हाला काय वाटतं ते राहू दे बाजूला. तुम्हाला काय कळलंय ते सांगा ना. वहिनी साहेब, तुमच्या आबासाहेबांनी पश्चिम दिशाने वळली आणि शहाजीराजे दक्षिणेकडून येत आहेत. रेणुका माते, तूच दिशा बदलायचा विचार दिलास. अहो, पूर्ण तर ऐका. हे झालं तुमच्या आबासाहेबांच्या बाजूने, पण इकडे वजीर आजम मलिक अंबर आहेत. त्यांनी ठरवलं की सासरा समोर यायला टाळतोय ना, मग जावयालाच त्यांच्या दिशेने धाडू. म्हणजे लखुजीराजे पश्चिमेकडून मोहीम लढणार आहेत आणि शहाजीराजांना सुद्धा पश्चिमेकडून आक्रमण करायचा फरमान रवाना झालाय. एव्हाना ते त्या दिशेने पुढे गेले सुद्धा असतील. का?
का ते आम्हाला काय विचारताय? अहो ते तुम्ही ठरवा ना. शंभू महादेवाला विचारायचं की रेणुका मातेला की आणखीन कोणाला? आता देव आणि दैवाला दोष देण्यापलीकडे आपण काय करू शकतो? मंबाजी राजे, मनसबदार झाला आहात ना? अजून तारतम्य आलेलं दिसत नाही. यांची अवस्था काय आहे ठाऊक आहे ना? काय सांगावं काय टाळावं हे कळत नाही की मुद्दाम करताय? नाही काकी साहेब. अहो आऊसाहेब म्हणाल्या की यांना घोर लागला असेल तेव्हा जशी वार्ता येईल तशी सांगत जा, म्हणून आलो. एवढाच जर कळवळा असेल ना तर आम्हाला येऊन सांगा, आम्ही खंबीर आहोत. नाही नाही, तुम्ही आजारातून अजून पुरत्या बऱ्या झाल्या नाही आहात. सर्दी पडसं ज्वर याचं फार काळ कौतिक करत राहायचं नसतं. जे काय असेल ते इथून पुढे आम्हाला येऊन सांगा, समजलं? तुम्ही फार मनावर घेऊ नका बरं. पण काय होईल? काही विपरीत? सगळं चांगलं होईल. सगळ्या देवदेवता तुमची इच्छा पूर्ण करतील की नाही पहा. विपरीत काही मनात येऊच द्यायचं नाही. आम्ही सगळ्यांचं मंगल हो असं चिंतो. तुम्हीही तेच करा. विपरीत काहीही घडणार नाही. काल त्या कंबक्त मुघलांच्या पाणलोटासारख्या सैन्याशी आम्ही झुंज देऊ शकलो ती केवळ तुमच्यामुळेच. काल ते जेव्हा इथं आले त्यांना ठाऊकही नसेल की आता इथून पुन्हा माघारी रस्ता नाही. आमच्याशी लढून इथंच जीव सांडायचा. पण आम्ही हे सगळं करू शकलो ते केवळ तुमच्यामुळेच. काय प्रताप? आज त्यांना पुरतं नर्मदेच्या पल्ल्याड रेटत नेऊ. आहात ना तयार? दादासाहेब. प्रताप, शरीफजी आले. चला आता निघूयात. दादासाहेब. काय चेहरा पाडून आलात? हा, म्हणजे मुघलांनी पांढरं निशाण दाखवलं. मागच्या वेळी देखील असा चेहरा पाडून आला होता आणि आम्हाला म्हणालात शत्रूनं कच खाल्ली, पांढरं निशाण दाखवलं. प्रताप पाहिलं का? हे असे दरवेळी आम्हाला चकित करतात. काय यावेळी देखील आम्हाला चकित करणार वाटतं? नाही दादासाहेब, यावेळेस तसा इरादा नाहीये आमचा. मग चेहरा पाडून का आलाय? वजीर आजम मलिक अंबर साहेबांनी माघार घेतली की काय? नाही, त्यांनी माघार घेतली नाहीच आहे. पण फरमान पाठवलंय. आपल्याला पश्चिमेकडनं पुढे व्हायचंय, दक्षिणेकडनं नाही. फरमान? हे फरमान म्हणजे आम्हाला विचारणार नाही? नाही शरीफजी, हे असं होत नाही. मोर्चा बदलला, दिशा बदलल्या तरी आमच्याशी मसलत करूनच मग बदलतं. हे असं धोरण का बदललं? त्यांना आपल्या पराक्रमाविषयी शंका वाटते की निष्ठेविषयी? त्याचा जबाब परत गेल्यावरच मिळेल. तोवर हुकूम पाळायलाच लागणार ना. आई शरीफजी, आता आम्हाला याची चीड येऊ लागली. हे आता सहन होत नाही. सुरुवातीला वैताग यायचा, पण आता राग येऊ लागलाय.
आम्ही काय यांच्या गोठ्यातली मुखी जनावर आहोत का की जिथं हाकलतील तिकडं जायला? पण मग म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय दादासाहेब? आपण काय करायला हवं? हे आता आम्ही बोलून नाही, करून दाखवणार. अब्बा हुजूर, आप खुश नहीं लग रहे. हमें तो जश्न मनाने का जी करता है. आप तो जश्न मनाने के लिए सबब और बहाना ढूंढते ही रहते हैं. अब्बा हुजूर, शाहजी राजे और लखोजी राजे आमने सामने आएंगे, एक दूसरे पर वार करेंगे. हो सकता है शाहजी राजे हमेशा हमेशा के लिए मिट जाए. ये जश्न मनाने वाली बात नहीं है. आगे से तो हम उन्हें मरहूम बुलाएंगे. शाहजी मरहूम हो, इससे ज्यादा खुशी हमें लखूजी राजा को मरहूम कहने में मिलेगी. मगर क्यों अब्बा हुजूर? अब वो इस मुकाम पर पहुंच गए हैं कि वो कहीं भी रहेंगे तो उनकी राय पहली मानी जाएगी. निजाम पातशाह के दरबार में भी? बिल्कुल. खुदा ना खास्ता वो जिंदा भी रहते हैं और निजाम पातशाह के दरबार में आते हैं तो उन्हें पूछा जाएगा कि लखूजी राजे, आप तो मुगलिया वजीर आजम लश्कर खान के साथ रह चुके हैं. उनका नजरिया क्या होगा ये आप बेहतर जानते हैं. वहां भी लश्कर खान उन्हें यही पूछता होगा कि मलिक अंबर क्या सोचता है, ये आप बेहतर जानते हैं. बहुत आगे की सोचते हैं आप अब्बा हुजूर. ये कैसे कर पाते हैं आप? इसलिए तो गुलाम के बेटे से आज हम वजीर आजम हुए हैं. आगे की सोचो फतेह मियां, बहुत दूर तक नहीं, कम से कम कल की तो सोचो. कल तो हमें बहुत सदमा पहुंचने वाला है. शाहजी राजे मरहूम हो जाएंगे और ये खबर लेकर उनका मुहाफिज वेरुल पहुंचा है. मुगलिया सल्तनत का परचम बुलंद रहे, बुलंद रहे. आदाब वजीर आजम लश्कर खान. आदाब. आपने यहां आने की जहमत क्यों की? हम खिदमत में हाजिर होते. कोई बात नहीं, तैयारियां मुकम्मल हुई. जी. लखूजी राजे, आपकी शमशीर चलेगी तो सिर्फ मुगलों के लिए, निजाम शाही के खिलाफ. जी अलबत. पूरी निजाम शाही को नेस्ता नाबूद करना ही हमारा मकसद है. उसमें कोई भी ना बचे. और हाँ, आप पश्चिम से नहीं, दक्कन दिशा से हमला बोलोगे. हमारा फरमान मतलब शाही फरमान है. ये मत भूलिए कि आपसे रुस्तम खान नहीं, वजीर आजम लश्कर खान बात कर रहे हैं. जंग में रिश्तों की अहमियत नहीं होती. आप दक्कन दिशा से हमला बोलेंगे और आपके सामने होंगे आपके जमाई शाहजी. और आप उन्हें शिकस्त देंगे. रेणुका माते, हा काय पेच. शहाजी राजांच्या समोर जायचं टाळत होतो आणि आता नेमकं तेच होणार. शहाजी राजे आणि आम्ही आता समोरासमोर.
हिराजी, अरे हिराजी, काय झालं? अरे बोल की, उठ की. हे अरे काय झालं काय? हा होते अगं रडू नकोस, गप की जरा. हिराजी, अरे उठ. पाण्या हिराजी, अरे गाड्या, अरे उघड की डोळं, बघ की जरा. अरे झालं काय? तू एकलाच कसं काय आला? राजा कुठं आहेत? अरे राजा कुठं आहेत? हिराजी म्हणजे स्वारी. हिराजी, शांत व्हा, शांत. स्वारी खुशाल आहेत ना? कोणीतरी काहीतरी सांगा ना. तुम्ही कशाला काळजी करताय? आम्ही आहोत ना. तिथं हिराजी जखमी होऊन आलेत. म्हणजे स्वारी. गोदावरीबाई, राजवैद्यांना सांगावा धाडा. सांगा ताबडतोब बोलावलं. आणि ताबाई, तुम्ही सुईणींना सांगा. हो हो, तुम्ही बसा, बघा. शांत व्हा. हो हो. जिजाबाई, आमची काळजी नका करू. आमच्या समाधानाचा आता जबाब मिळणार नाही. तुम्ही आता काहीच बोलणार नाही आहात. आता फक्त येणाऱ्या बाळाचा विचार कर. दुसरा घोर नको. हो पण आता हात जोडू का पाया पडू? दुसरा कुठलाच विचार नकोय जिजाबाई. ऐका आमचं. सासूबाई, साहेबबाई, जिजा, सोयराबाई सांगतात ते अगदी बरोबर आहे. ऐका बरं त्यांचं. शंभू महादेवाचं नाव घ्या. हिराजी, अरे हे गाड्या, उघड की डोळं. उघड उघड डोळं उघड. हो दे, जा मीठ मोहऱ्या हळून टाक आणि जिजाकांच्याकडे धाव घे. बरं जा. मी आहे इथं, त्याला काय नाही होणार. जा. तुम्ही ठीक आहेस ना? ओय, मैं ठीक आहे. गोमाजी काका, हा राज कुठं आहेत? त्यांचं काय झालं? जिजाबाई साहेबांची वेळ भरत आली. आम्ही पुढच्या तयारीला लागतो. म्हटलं ना. जिजा, अहो तुम्हाला काही हवंय का आम्हाला सांगा बरं. सासूबाई, साहेब, अहो आमची काळजी नका करू. स्वारींचं काय झालं ते सांगा ना. जिजाबाई, अहो आता वेळ आली आहे. इथं कशाचीच खातर देता येत नाहीये. आणि नेमकं अशाच वेळी तुम्ही जन्म घेण्याची वेळ गाठली आहे. बाहेर चला, चला का तयारीला लागा लवकर लवकर. आधी अरे गाड्या, चटा चटा बोल. हिराजी, त्यांचं काय झालं? इथं तुला जखमी अवस्थेत शुद्ध हरपत चाललेल्या जिजाकांनी बघितलं. तिकडे ती गोदा किंचाळती. अरे त्यांचं काय झालं असेल ह्याचा तरी विचार करा जरा. राजांचं काय धनी? मला ठाव नाही. तुला कोणी मारला? आदिलशाही सरदार. ते राजांना भेटायला येणार होते. आम्ही त्यांच्या माणसांकडे चौकशी केली. कोण आहे, काय काम आहे. मग त्यांनी बाचाबाची सुरू केली आणि तलवारी निघाल्या.
आणि मग मी विचारेन की तुला काय सांगितलं जिजाक्कांच्याकडे जावं आणि ऐक त्यांनी विचारलं तर सांग मी खबर काढतो तुम्ही निवांत राहा म्हणा जा 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 बर जी हा हिराजी पुढे काय झालं राज राज अरे बोल राज पुन्हा शुद्ध हरपली हिराजी हिराजी राज उम्र और तजुर्बा भी देखिए शाहजी राजे। हम हैं रणदुल्ला खान और आप हैं पंडित मुरार जगदेव। काबिलियत उम्र का हिसाब जोड़कर और तजुर्बे के बाल देखकर नहीं आती। आप गलत समझ रहे हैं। शाही इतमामात आपल्याला आदिलशाहीमध्ये घेऊन जाण्याचा प्रस्ताव घेऊन आलो आहोत। हमारा इरादा नेक था। इरादा नेक था तो हमारे मुआफिज हीरा जी वो घायल क्यों हुए? आप लोग ना समझ राजे शांत व्हा। तुम्ही स्वतःला पंडित म्हणवता ना, मग आम्हाला पायघडे घालायला आला आहात हे स्वतःच्या शिबंदीतील माणसांना आधी बजावून सांगा। आगाऊपणा करू नका, मान सन्मानानं अदबीनं वागा। और खान साहब, किसी का खून इतना भी सस्ता नहीं होता कि कोई भी उसे मार गिराए। हीरा जी के बहे हुए खून की कीमत आप कैसे चुकाएंगे? हम अदब से पेश आ रहे हैं, इसका मतलब ये नहीं कि आप बेपरवाही दिखाए। आप हमारी तौहीन करें और हम चुपचाप सुन ले, ये उम्मीद मत रखिएगा। अभी भी हम और आप एक दूसरे के दुश्मन हैं। सिर्फ जुबान से नहीं, हथियार से भी बात कर सकते हैं, याद रखिएगा। कुणाला धमकवताय? तुम्ही आमच्या छावणीत आला आहात हे विसरू नका। आणि आमच्या माणसांनी छावणीला घेरलंय हे तुम्ही विसरू नका। एका क्षणात पळापळ सुरू होईल।